महावितरण मार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजना यासह विविध योजना नागरिक व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत। या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा असं आवाहन MSEB सूत्रधार कंपनीच्या स्वतंत्र संचालिका श्रीमती नीता केळकर यांनी केले। आज कोल्हापुरात त्या माध्यमांशी बोलत होत्या। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी महावितरणचा आढावा घेण्यासाठी आले होते आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जो ड्रीम प्रोजेक्ट आहे सोलर पार्क आणि रूफटॉप सोलर हा प्रधानमंत्री मुफ्त सूर्यघर योजना, तर ह्या दोन योजनांचा जनतेने लाभ घ्यावा आणि यासाठी जी काही लागेल ती मदत आमचे सर्व वितरणचे सर्व अधिकारी करतील यासाठी हा प्रयत्न होता। आज जे सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त 5000 लोकांनीच रूफटॉप सोलरचा लाभ घेतला आहे, तो जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा आणि ह्याला जी सबसिडी आहे 1 मेगावॅटला 30,000, 2ला 60,000 आणि 3 मेगावॅटला 78,000 आणि त्याच्यावरच्या मेगावॅटसाठी सुद्धा वरती नाही आहे, पण त्याच्यासाठी 60% व्याजदरांनी नॅशनलाइज बँकांचं कर्ज मिळतं। अगदी पत्र्याचं घर असेल त्यांनासुद्धा ही त्यांच्या छतावर सौर पॅनल बसवता येईल अशी योजना आहे। कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या 44 उपकेंद्राजवळ 53 ठिकाणी साधारण 170 मेगावॅटचे सोलर पार्कचे प्रोजेक्ट चालू झालेत। त्यातले 2 जे झालेले आहेत त्याच्यामध्ये किणी आणि वाठार या 2 ठिकाणी 5 मेगावॅटचं काम पूर्ण झालेलं आहे। तर ह्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे आत्ता 4 दिवस अल्टरनेट किंवा 3 रात्री जे लाईट मिळतो तर दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळावी यासाठी या सोलर पार्कचं नियोजन आहे आणि मागेल त्याला सौर पंप ही शेतकऱ्यांना आणि त्याच्यामध्ये 2 ओपन कॅटेगरी आणि मागासवर्गीय कॅटेगरीना मागेल त्याला कृषी पंप ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। त्याच्यामध्ये जे 5 एकरला 3 HP आणि त्याच्यावरती 5 HP आणि 7 HP त्याच्यामध्ये थोडासा बदल करून आपल्या इथे जरा नदीकाठची किंवा ग्राउंड वॉटर टेबल जिकडे जास्त आहे अशा ठिकाणी 5 एकरला 5 HPचा पंप मिळावा आणि 60 ठिकाणी 10 HPचा असा आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि या महावितरणचे जे मुख्य CMD आहेत त्यांच्याकडे आम्ही मागणी केली आणि मला वाटते त्याच्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि हे सोलर जे रूफटॉप सोलरचं काम आता सरकारी सगळ्या जागांवर मेढाच्या मार्फत चालू झालेलं आहे आणि सिव्हिल हॉस्पिटल असेल, कोर्ट, कलेक्टर ऑफिस, न्यायालय या सगळ्या ठिकाणी आता ही सौर पॅनलची उभारणी होत आहे। तर माझं नागरिकांना आवाहन आहे की याचा तुम्ही जरूर लाभ घ्यावा। त्याच्याबद्दल असा प्रस्ताव आहे असं ऐकलं मी, मला त्याच्याबद्दल माहिती घ्यावी लागेल। आणि दुसरं एक सौर ग्राम योजना जी आहे त्याच्यामध्ये शेळकेवाडीला आज 100 गावामध्ये सौर पॅनल बसवलं आहे आणि DPDC मार्फत 125 किलोवॅटचं काम होतं आहे आणि ही एक महत्त्वाकांक्षी केंद्र शासनाचा सौर ग्रामला जिथं 5000ची वरची लोकसंख्या आहे अशा काही गावात त्यांच्या स्पर्धा भरवून तिथं जर जास्त सौर पॅनल बसवले त्या गावांनी तर त्यांना 1 कोटीचं अनुदान केंद्र शासन देणार आहे आणि महाराष्ट्र शासन जे 5000च्या लोकसंख्येच्या आतली गावं अशी जी बनतील त्याला 1 लाखापर्यंतचं अनुदान मिळणार आहे। त्यामुळं गावकऱ्यांनी पण ग्रामपंचायतींनी पण या गोष्टीमध्ये पुढाकार घ्यावा आणि आपण यामध्ये या योजनेत भाग घ्यावा अशी माझी म्हणणं आहे आणि काही जे विषय आलेत त्याच्यामध्ये पाठपुराव्याचे विषय आहेत ते मी नक्की करीन। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।